काही दिवसा अगोदर खारघरमध्ये कुठली तरी इज्तिमा जमात नावाच्या संस्थेचा कार्यक्रम झाला आणि त्यानंतर तिथे जे काही भडकाऊ भाषण झाले असे आम्ही ऐकतोय आणि तिथून जे निघालेले काही मुसलमान तरुण होते त्यांनी परत जात असताना काही हिंदूंच्यावर हात उचलला, मारहाण केली, त्याच्यातल्या एकाची मृत्यू पण झालेली अशी माहिती आलेली आहे। त्या संबंधीचे व्हिडिओ माझ्याकडे आहेत। तर मी आत्ताच काही वेळा अगोदर राज्याचे मुख्यमंत्री गृहमंत्री आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेबांना मी पत्र लिहिलेलं आहे की अशा पद्धतीच्या जे काही इज्तिमा जमातचा कार्यक्रम झाला तिथे नेमका काय भडकाऊ भाषणे झाली ज्याच्यामुळे हिंदूंना टार्गेट केलं गेलं, हिंदूंची मारहाण केली गेली आणि एकाची मृत्यू झालेला आहे। तर अशा पद्धतीच्या इज्तिमा जमातला कुठल्याही कार्यक्रमावर बंदी घालावी। भविष्यात असे कार्यक्रम आमच्या महाराष्ट्रात होता कामा नये अशी मागणी मी केलेली आहे आणि त्याचबरोबर या पूर्ण कार्यक्रमाची उच्चस्तरीय चौकशी करावी अशा पद्धतीची मागणी मी माझ्या पत्र लिहून आदरणीय देवेंद्र फडणवीस जींकडे केलेली आहे। कुछ दिनों पहले खारघर में इज्तिमा जमात नाम के एक संगठन का कार्यक्रम हुआ। बहुत बड़े पैमाने पे मुसलमान समाज के लोग वहाँ जमा हुए थे। उस कार्यक्रम में हमारे पास मालूमात ऐसी आई है कि वहाँ कई भड़काऊ भाषणें हुई है और उसके बाद वहाँ से आने वाले जो मुस्लिम युवा हैं उन्होंने कुछ हिंदुओं को के ऊपर हाथ उठाया, मारा और उसके बाद एक का उसके बाद डेथ हो चुकी है, ऐसी मालूमात मेरे पास आई है। इस कार्यक्रम को नज़र रखते हुए मैंने अभी ही कुछ देर पहले राज्य के मुख्यमंत्री हमारे गृह मंत्री आदरणीय देवेंद्र फडणवीस जी को मैंने एक पत्र लिखा है कि ये इज्तिमा जमात नाम के जो है कार्यक्रम ये होते हैं इनको बैन कर देना चाहिए क्योंकि इनमें भड़काऊ भाषण होते हैं जिसके माध्यम से हिंदुओं को टारगेट किया जाता है, उनको मार डालने का काम किया जाता है। तो ऐसे कार्यक्रम के ऊपर बंदी लाया जाए और उसके साथ ही ये जो कोई प्रोग्राम खारघर में हुआ उसकी हाई प्रोफाइल इंक्वायरी होनी चाहिए जिससे हमको मालूम पड़े कि उसमें आने वाले लोग कौन थे, उन्होंने क्या भाषण किया जिसके वजह से हिंदुओं को टारगेट किया गया। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।